आज आपल्याकडे लय भयानक तुफान आणि पाऊस आलता. तुफानी पाऊस होता आणि बाई मला तर भीतीच वाटायला लागली नंतर. तर स्वागत मंडळी. तर मी सूर्यादी. हाय आपला नाश्ता. त्याच्यामध्ये हे होतं आणि नाश्ता कधी चुकत नका जो, बाकी गोष्टी चुकल्यात चालत्या. आणि प्रोजेक्ट डेव्हलप करताना कधी कधी लय वेळ थांबावं लागतं. या फाईलच इतकं मोठ्या होत्या ना, कॉपी पेस्ट तिकडे तिकडे पाठवायलाच किती वेळ जातो. तोपर्यंत म्हणलं कचरा टाकून येऊ, आल्या टाइमपास करायचा. नैसर्गिक वैशिष्ट्य तुम्ही लय बघितली असं. इथं पण बघा, आता हे सिमेंटचं घर आहे सगळं. इथं झाड कुठून आलं बरं, जाऊ द्या, आलं तरी इतक्या दिवस टिकतं कसं आहे. आणि झाडाची मुळं बघा खालीपर्यंत आले पायपाने. मी जेव्हा झाड लावतो तेव्हा त्याला इतकं संगोपन पाणी टाकून तरी येत नाही. आणि भाई याला पहा, याला कोणी बघत पण नाही तरी येऊ राहिलं. वाह. आणि आज परत एक अजेंडा घेतला आहे की गाडी लय खराब झाली होती, तिला साफ करून घेऊ म्हणलं. आणि एक तर आपली गाडी झाडाखाली उभी राहते तर त्याचे डाग पण पडता आणि माती तर आहेच. कशा वाटल्या क्लिप? बरं पहिले कुलंट चेक करून घेऊ. आता कुलंटचं काही वांदा नाही वाटत आहे. तर चला गाडीला पाणी मारून घेऊ. नाही, कधी पण पहिले कपडा मारून घ्यायचा, सगळी घाण काढून घ्यायची, मग पाणी मारायचं. तुम्हाला एक सांगून देतो आत्ताच. कपडा एकदम प्रेमाने मारायचा, गाडीला काही त्रास नाही झाला पाहिजे. मस्त सगळे पानं बिनं जे झाडाचे असन, धूळ बिळ ती काढून घ्यायची. आणि याच्यात आपण स्पेशल द्रव्य आणलं, शॅम्पू आणला भाई. दुसरं काय आहे, कार वॉशर आणायचं होतं पण म्हणलं जाऊ दे, आज याच्यानेच चालून घेऊ. आणि पाण्यात फेसची काही कमीच नव्हती. एकदम फेस भरभरून आला होता. फचाक टाकला. आवाज माझ्याकडून होता. आणि मंडळी, आत्ता जे व्लॉगमध्ये झाड दाखवलं त्याची कहाणी आपल्या लाईफला रिलेव्हंट आहे. डोक्याला थोडं जोर द्या आणि कमेंटमध्ये सांगा. नाही समजलं तर कमेंट करा, मीच सांगतो. आणि काय बोलता बोलता गाडी पण साफ झाली बघा, चकाचक. याला म्हणतात देखभालीचा फायदा. गाडीला देखभाल चांगली केली गाडी चांगली राहती, नाही केली नाही राहत. हा, गाडी साफ झाली, मी बिघडलो ना, पण मला किती घाम आला बघा. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर हा भाई, घामाला मला, पण गाडी तर साफ झाली ना. आणि आपल्या गाडीचा आवाज ऐकवतो, ऐका. जसं की पावसाळ्याचे दिवस आहे आणि जे वायपरच्या खाली जे ट्रे राहतो त्याच्यामध्ये 1000 टन माती साचली आहे. तर तीच काढतोय मी आता. बघू शकता तुम्ही, कचरा कुचरा. आणि हेच कारण बनतं गाडीच्या गंजण्याचं. होप फॉर बेस्ट म्हणून पुढं निघलो. आणि आज पावसाचं तर तांडवच होतो आमच्याकडं. तुफानी पाऊस आला होता. म्हणजे पहिले पण बघितले इतके तुफानी पाऊस, पण हाच थोडा वेगळा होता राव. मला तर एकदम भीती वाटायला लागली. आज अंधारातच हसा खेळा जागा करू. एवढाच शॉर्ट व्लॉग, हसा खेळा जागा गाईज. बाय.